नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण पहिले भौमितिक रचना याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे या घटकाची माहिती करून घेणार आहोत। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। इथे बघा उदाहरण काय दिले, त्रिकोणात एक कोन काटकोन असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो हे आपल्याला माहीत आहे। अशा त्रिकोणात काटकोनासमोरील भुजा म्हणजे कर्ण होय। उदाहरणार्थ तर इथे हा जो त्रिकोण दाखवला आहे, त्रिकोण LMN असा काढा की माप कोन LMN बरोबर 90 अंश, कर्ण बरोबर 5 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ MN बरोबर 3 सेंटीमीटर। तर MN हा काय आहे, पाया आहे, आणि LN हा कर्ण आहे, LM ही उंची आहे। आता ही कच्ची आकृती इथे त्यांनी काढलेली आहे। आता या दिलेल्या माहितीवरून आपण इथे ही कच्ची आकृती काढून घेतलेली आहे। आता तुम्हाला काटकोन त्रिकोण कसा असतो हे माहिती आहे, मग त्याप्रमाणे आपण इथे हे आकृती काढली। आता पक्की आकृती काढू। इथे बघा पाया MN 3 सेंटीमीटर पट्टीने आपण घेतला। त्यानंतर इथे हा 90 अंश आहे म्हटल्यावरती कोनमापक ठेवायचं आणि इथे ही 90 अंशाची इथे खूण करून घ्यायची आणि हा किरण M पासून काढायचा इथपर्यंत। आता हा किरण काढल्यानंतर या किरणाला आणि ही MN ची हा M बिंदू आहे याला जोडण्यासाठी 5 सेंटीमीटर अंतरपट्टीवर मोजून घ्यायचं। N वरती लोखंडी टोक ठेवायचं आणि हा जो आपण किरण काढलेला आहे त्याच्यावरती काय करायचं आहे, एक कंस काढून घ्यायचा आहे। तिथे कंसाने ज्या बिंदूवरती या किरणाला छेदले तिथं L नाव द्यायचं आहे आणि तो L बिंदू आणि हा N बिंदू जोडायचा आहे, म्हणजे ही 5 सेंटीमीटर म्हणजे हा त्रिकोण आपला LMN असा तयार होतो। आणि अशीच आकृती आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा काढू शकतो। सराव संच 5 मधील ही उदाहरणं बघा। हे पहिलं उदाहरण आहे, त्रिकोण त्रिकोण MAN मध्ये मापकोन MAN बरोबर 90 अंश, लेंथ ऑफ AN बरोबर 8 सेंटीमीटर आणि MN बरोबर 10 सेंटीमीटर। आता ही कच्ची आकृती आपण ह्या माहितीवरून इथे काढलेली आहे। या माहितीचा वापर करून इथे ही पक्की आकृती काढायची आहे। जशी आपण उदाहरणात शिकलो, आधी 8 सेंटीमीटर AN घ्यायचा, मग हे 90 अंश मोजून घ्यायचं कोण मापकाने। इथे ह्या N बिंदूतून ह्या किरणावरती कंस करायचा आणि तो कंस ज्या बिंदूत या किरणाला छेदतो तिथे M नाव द्यायचं आणि हा M आणि हा N काय करायची, ही रेषा जोडून घ्यायची। ही काय आहे, 10 सेंटीमीटर। कोण मापकात 10 सेंटीमीटर अंतर घेऊन मग हा कंस काढायचा। उदाहरण क्रमांक 2 बघा। ह्या उदाहरणांची प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला ती व्यवस्थित जमणार नाही आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला आधी कच्ची आकृती काढणं गरजेचं आहे। कच्ची आकृती काढूनच मग तुम्ही पक्की आकृती काढायची आहे।